जगातील सर्वात मोठे आश्चर्य. शिरूर घोडनदी कल्किदत्त मंदिर पाषाणवाडी येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती यांनी श्रीमद भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी यांचे स्पष्टीकरण श्री स्वयंपूर्ण महाकल्केश्वरी महाग्रंथ लिहून जगात पहिला क्रमांक मिळविला. तपशील: श्रीमद भगवद्गीता 700 श्लोक, ज्ञानेश्वरी 9013 श्लोक, तर श्री स्वयंपूर्ण महाकल्केश्वरी 1,85,000 म्हणजे जवळजवळ 2 लाख श्लोकांचे महाकाव्य लिहिले आहे. 2 भाग प्रसिद्ध झाले असून पुढील भाग प्रसिद्ध आर्थिक मदत आल्यावर होतील. यांची वेदांवरील प्रवचने आणि भगवान कल्किदत्तात्रेय अभंग आणि शिरूरच्या अमृतगवळणी यूट्यूबवर पहा. सर्व साधकांना कल्किदत्तदासाचा नमस्कार. साधक हो, आपले महाराज पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती अर्थात भगवान कल्की यांचे वेदांवरील संशोधन त्यांच्या प्रवचनाद्वारे पूर्ण जगासाठी विश्वक्रांती नवे ज्ञान या यूट्यूब चॅनलवर तसेच विश्वधर्म लॉ बोर्ड या फेसबुक पेजवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तरी जगातील सर्वांनी याचा लाभ घ्यावा. ही माहिती जगातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत वंशोवंशी पोहोचवा. हरिओम दत्त. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्ये सर्वदा. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगध्यानगम्यं वंदे विष्णु भवभयहारं सर्वलोकैकनाथं. ओम शांती. सनातन वैदिक विश्व हिंदू धर्माचा एकच मुख्य देव परमेश्वर जो आहे तो श्री वत्सवक्षा भगवंत. ओम शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात सवृत दशांगुलम. ओम श्रू संबलगरामे ओम स्वयंभू महाकल्की कले कालमत प्रपातु परमात्मा धर्मवन कृतावताराहं वासुदेवे भगवत्सत्वहृदय स्थिते. आणि ह्या जो परमात्मा आहे तो जेव्हा आपल्या हृदयात वास्तव करून राहील कलियुगामध्ये तेव्हा मानव हा पूर्णत्वाला पोच. आता एक कली याचं कारण काय? मानवाला जगायचं आहे आणि आपला वंश संस्कृती जशी तशी काम भारतीय जशी तशी काम ठेवायची आणि संस्कृती जशी तशी हजारो पिढ्या जशी तशी काम ठेवण्याचं काम हा जो शीर्षा परमेश्वर आहे पुरुषा याने जतन यांच्या मार्फत जतन केली जाते. हा भगवंत परमात्मा जन्मत नाही, मरत नाही किंवा कधी नष्ट होत नाही, जसा तसा कायम आहे. याला आरंभ मध्य आणि शेवट नाही. हा कोणापासून निर्माण झाला नाही, कोणी याला निर्माण केला नाही. हा स्वयंभू आहे आणि हा स्वयंभू आहे म्हणून लोकांना समजत नाही खरा परमेश्वर कुठं आहे. कारण पाण्याची वाफ होते, आकाशात जाते म्हणजे त्यावेळेला पाऊस पडत नाही, दुष्काळ पडतो. आणि जेव्हा तो पाऊस पाण्याची वाफ होऊन खाली ढग बनून पाऊस पडतो तेव्हा दुष्काळ हटतो. तशा प्रकारचे निर्गुण निराकार परब्रह्म आहे हे सगुण स्वरूपामध्ये
निर्गुण स्वरूपामध्ये एकाच वेळेस राहतं, तो हा परमेश्वर आहे, ज्याचा नाश होत नाही, जो जन्मत नाही, मरत नाही, न च वयम न च लिंग हा, तर त्याच्याबद्दल काय वर्णन करता येत नाही, असा तो आवर्णीय परमेश्वर आहे. आणि त्याचे आपण आराधना केली पाहिजे. आपण त्याची आराधना करीत खऱ्या देवाकडे आपण अजूनपर्यंत कोणी गेलाच नाही. कुठला हिंदू धर्मातला मानव खऱ्या देवाची भक्ती करीतच नाही. तो काय करतो, अखंड भाकर खातच नाही, तो फक्त भाकरी तुकडे खातो, 33 कोटी तुकडे. तर या ठिकाणी वस्तुस्थिती अशी आहे, गणपती आहे, ब्रह्मदेव आहे, विष्णू आहे, शंकर आहे, इंद्र आहे, दत्त आहे, विराट, हे 7 देव, 7 लोक आहेत. याच्यापैकी आपण कुठेतरी एक भक्ती करतो आणि आपलं चालून जातो, वेदोक्तो प्रणोक्तो म्हणून पूजा करतो. मग आपण मूळ ठिकाणी जाण्याचा विचार अजूनपर्यंत कोणी केला नाही. जर पाणी पिऊन नदी कुठे जातो, कुठं तर जाऊन मिळत असेल, काय सांगता येत नाही. इथं आमच्या गावापुरते आहे. नदी समुद्रात जाऊन मिळते, शेतचा जेव्हा आपण शोध घेऊ तेव्हा आपल्याला कळेल की आपल्या गावाची नदी आहे ना, ते समुद्रात जाऊन मिळते. तसं आपल्या गावाचे देव देवता आहेत ना, मूळ परमेश्वरात जाऊन मिळतात. आणि याच्याबरोबर आपण त्या मूळ परमेश्वरापर्यंत जाऊन पोहोचतो. म्हणून बाकीचे छोट्या छोट्या भक्ती सांगितलेल्या आहेत त्या करतो आणि त्याचं कौतुकात बसतो आयुष्यभर. हजारो पिढ्या गेल्या आणि सनातन जो देव आहे, श्रीशा पुरुषा पूर्ण ब्रह्मा, याची आपण आठवणच करीत नाही, त्याचं नाव सुद्धा घेत नाही. धाव गणपती बाबा, धाव शंकर बाबा, धाव विष्णू बाबा, धाव अमुक बाबा, धाव बयान. जे जे माणसं जन्माला आली, जी जी समाजामध्ये चमत्कार दाखवून मेली, त्यांची तुम्ही भक्ती करताय, म्हणजे पितर आहेत. कारण ह्यांच्या पितराची शक्ती आहे ते पूर्ण नाहीच आहे, ती काल्पनिक, थोड्या दिवस शक्ती आहे, थोड्या दिवस. एक कल्पनेची भक्ती आहे, कल्पना. मागच्या जेव्हा महाराजांनी असं काय केलं, सोनं काढलं म्हणे, त्याने काय केलं, विहिरीतून तूप काढलं, याने काय म्हणे ते संजीवनी विद्या आणली. गोष्ट खरी आहे, पण आता आपल्याला पण ती आली का नाही. इथं विज्ञान विचार करीत नाही, ही का नाही आली. तुमच्या ज्या वेळेस जग निर्माण झालं त्यावेळेस गाय होती, ती गाय दूध देत होती. आताच्या गाय पण दूध देतात. हे शास्त्र आहे का नाही खरं. इथून तिथून आलं का वंश, पण दूध ती गाय देत होती, दूध तिला गाय, आता गाय दूध देते. हे जसं शास्त्र आहे परिपूर्ण, की गाय पहिले दूध देत होती, ती आता तेच देते. पूर्वी गिरे गायीच्या दुधामध्ये कृष्ण सोनं होतं, आता गिरे गायीच्या दुधात सोनं आहे. तशा प्रकारचं जे ज्ञान आहे, ते ज्ञान जसं तसं काय आता आलं का आपल्यापर्यंत नाही आलं नाही, आलं आहे. मग हे महाराजांनी सोनं केलं, त्या महाराजांनी चमत्कार दाखवले. मग ह्याच परंपरेमधली तुम्ही पण भक्ती करताय. मग तुम्ही का सोनं करीत नाही मातीचं, तुम्हाला का करता येत नाही. तर तो जो जीवात्मा आहे तो तुम्हाला पूर्ण प्रसन्न होऊन सोनं का करून देत नाही, हा माझा महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्हाला जर असं करून देता येत नाही त्याला, तर तो देव होऊ शकतो, तुमचं कल्याण करू शकत नाही. याच्याकरता आयुष्यभर भक्ती करण्यात किंवा त्याच्या मागे पळण्यात काय अर्थ आहे. तुम्ही खऱ्या देवाची मूर्ती बांधा. खरा देव कोण, शीर्षा पुरुषा खरा देव आहे, सत्यदेव. याच्या मूर्ती बसवा, याची आठवण करा, याची पूजा करा, याचं स्मरण करा. हा तुमचं कल्याण करा. हा मरत नाही ना, सतत काय पाहिजे ते देत राहतोय. म्हणजे जन्माला येऊन मेलेले महाराज आहे, ते समाजा बांधलेत मोठमोठ्याले आणि त्यांचा उदो चाललाय. कृष्णाने सांगले पितर आहेत, पितर हे देवरूपात येत नाहीत. हे देव हे तुम्हाला मोक्ष देणार आहेत का. ज्या महाराजांनी तुम्ही भक्ती करताय ते महाराज तुम्हाला
मोक्षाला नेणार आहेत का? वत्सवक्षा भगवंत हा मोक्ष देणारा देव आहे, हा पूर्णत्वाला नेणारा आहे. त्याचे अवतार आपण मानतो. कृष्ण, राम, श्रीराम, श्रीकृष्ण, कल्की दत्त हे त्याचे अवतार आहे. त्याचं स्वरूप आहे जसे तस. म्हणून आपण यांची भक्ती करतो. तो जर आता आला तरच आपला उदरनिर्वाह होतो, जीवन सुखीच होत. मग हे देव काय खातात? गंधर्व, अप्सरा, काही सगळे देव वेदात सांगितलेले आहेत. कुठे कुठलाही देव मांसाहार करीत नाही, दारू पित नाही, गांजा उडीत नाही. प्रत्येक देव गाईचं दूध पितो, फळांचा रस पितो, अमृत पिऊन राहतो. एवढी 3च तत्व वेदात सांगितलेले आहेत. तुमच्या साती अस्त्रा, अप्सरा, गंधर्व, मसुबा, मावला हे सगळे जरी असले तरी दूध पिऊन राहतात. गाईचं दूध पिऊन जगतात. नंतर तुमचे जे 33 कोटी देव आहेत ते सुद्धा सोमरस पिऊन, गाय दूध पिऊन, दही लोणी खाऊन राहतात. मग तुम्ही त्यांच्यापुढे वाकड्या तिकडे हिंसा का करता? जोपर्यंत तुम्ही हिंसा करणार आहात तोपर्यंत तुमची प्रगती होणार नाही. जरी झाली तर ती पितर प्रगती होईन, स्वर्गात जाणार नाहीत. गांजा फुकणे, दारू पिणे हे जी लक्षणं आहेत, हे जे महाराज आहे गांजा फुकणारे, दारू पिणारे, ते स्वर्गामध्ये दारू गांजा नाही, अफू नाही. स्वर्गात फक्त अमृत आणि सोमरस, पृथ्वीवर सोमरस, स्वर्गात अमृत, बाकीचं खाद्य नाही. मग आपण होम हवन करतो, याचा अमृतात रूपांतर आल्यानंतर देव घेतात, तसं घेत नाहीत. त्याचं जेव्हा आपण होम हवन करतो त्याचं अमृतात रूपांतर कसं काय होतं? आता बघा, आपण समिधा होमात सोडल्या, त्याच्यानंतर आपण तूप हवन सोडलं, मग त्याचे अग्नी तयार झाला. अग्नी तयार झाल्यानंतर त्याच्यातून पृथ्वी, आप, तेज, वायू, पृथ्वी तयार झाले. मग तेज म्हणजे आपण वल हवन सोडलं, पृथ्वी तत्वाची लाकडं सोडली. नंतर त्याच्यामध्ये हवन सोडलं, वायू, ते जलतत्वाचं, त्याचं तेज बनलं म्हणजे प्रकाश बनला. त्या प्रकाशाचा वायू बनला आणि वायू बनल्यानंतर त्याचं रूपांतर पुढं आकाश तत्वापर्यंत जाईपर्यंत त्याचं अमृत बनलं. सोमरसाचं अमृतात रूपांतर झालं आणि मग ते देव पेतात. देव तुमच्या भाकरी तुकडे खायला बसले नाहीत, हे लक्षात ठेवा. पायात चपला बूट घालून नैवेद्य दाखवतात. सनातन देवाला लाकडावरचा नैवेद्य चालतो, बूट चपला गॅसवर चालत नाही. लाकडावर करणारी माणसं आहेत, खेडेगावात असतील, शहराकडे खेडेगावात असतील गरीब, त्यांच्या घरी देव जाऊन जेवतो, तिथं आपला उदरनिर्वाह करतो. तुमच्या कोट्याधीश बंगल्यामध्ये देव जेवायला येत नाही आणि येणार पण नाही. कारण का? तर तुमचं जे आचरण आहे, या ठिकाणी गॅसवर खाणे हे देवाला चालत नाही. म्हणजे प्रत्येकाच्या गोष्टी वेगळ्या आहेत. समजून घ्या, शास्त्र समजून घ्या, मग बोला. आणि विचार न करताना आपण देवधर्मांनी दाखवतो, बात पुरणपोळ्या केला, गुलाबजामू केले, देवीला दिले, हे पितर खातात सगळे. पितर होम हवन केलं तरच स्वर्गात देव घेणार, तसे घेत नाहीत. मला अनुभव असा आला, मी 5 वर्षाचा असताना आकाशातून भला मोठा प्रकाशाचा गोळा आला पाषाणवाडीमध्ये आमच्या घराजवळ. तर म्हणजे गोळा आला म्हणून लोक पळा सुटला, तर घर पडण जळण 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 म्हणजे घरावर गोळा पडायचा, मरून जायचे सगळे, पळापळा आरडाओरड झाली. थोड्या वेळाने पाहतो हळूच त्या प्रकाश खाली जमीन उतारला. त्याच्यामध्ये दिव्य भगवान दत्तात्रय महाराज, त्यांच्यावरती 4 शिवमन काम धेणून मग ते आमच्या घराकडे आले. तिथं आमचे आईवडील, आजोबा, पंजोबा, आईवडील, आजोबा बसले होते, आजी बसले होती, मामा होते, मावश्या होत्या. म्हणले, माँ मुझे बहुत भूख लगी, मैं स्वर्ग से आ गया वो आपको मिलने के वास्ते.
आणि मग त्यांना आमच्या आजीने, आई वडिलांनी आणि सगळ्यांनी मिळून अनारसी बनवले. निन्या प्रकारचं फराळ तयार केलं, भरपूर तुपात. तेवढंच गाय भरपूर असायचं, तूप असायचं. आणि तुपाचा प्रसाद केला. व त्यावर काही साधू होते, बरेचसे ऋषीमुनी होते. सगळ्यांना भोजन दिलं. मग म्हणले, महाराज खाना खाईये. महाराजांनी नुसतं असं त्या डोळ्याकडे पाहिलं. डोळ्यातून असा प्रकाश पडला जबरदस्त. त्या अन्नावर, त्या दुधावर, त्या हृदयावर, ताकावर, पाण्यावर, सगळ्यावर. 1 सेकंदात भला मोठा प्रकाश पडला. तो अन्नाचा 1 सेकंदात तो प्रकाश संपला. झालं म्हणे. पाहिलं ताटात काहीच नाही, संपलं भोजन. महाराज मग महाराजांनी आपलं दिव्य रूप दर्शन देऊन मला उपदेश केला. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की हम स्वर्ग में रहते हैं, हमारा खाना ऐसा है, जब हम करेंगे तो हम सब स्वर्ग के देव नीचे आपके होम में, मंदिर में आएंगे. अशा दृष्टीने स्वर्गातल्या देवांचं भोजन असतं. पृथ्वी देव कसे भोजन करतात. एक दिवस आमच्या घरी आमच्या मंडळीने आणि आमच्या नातीने पुरणपोळ्या केल्या आणि म्हणले आता देवीला नैवेद्य दाखवायचा आहे. त्यांनी त्या खाटावर ठेवल्या. पुढं जायचे, न्यायच्या, बाहेर जायला पाहिजे ना डायरेक्ट त्यांच्यापर्यंत. ते गेलेच नाहीत. मी आपलं बसलो होतो. म्हणजे तर लक्ष ठेवा, आम्ही ते इथं ठेवलंय. मी पाहत बसलो तर तेवढ्यात जवळजवळ 7 स्त्रिया, अजून स्त्रिया असं वास घेत होत्या त्या पुरणपोळींचा. मी आरडोय म्हणलं, बाया होते शिवू नका देवीचे. मग त्यांनी उभ्या राहिल्या, पुन्हा वास घेतला. मग त्यांनी सांगितलं आम्ही देवीच आहोत आणि आम्हाला खूप भूक लागलेली आहे, म्हणून या अन्नाचा आम्ही वास घेतोय, प्रकाश रूपाने ग्रहण करतोय. म्हणजे देवदेवता कसे जेवतात हा महत्त्वाचा मुद्दा आहे. सुद्धा प्रत्यक्ष प्रमाण मला जे दिसलं ते तुम्हाला सांगितलं. तुमच्या घरी सुद्धा असे देव येतात. पुरणपोळीचं चांगलं जेवण केलं की देवताचा वास घेतात आणि होम हवन केलं स्वर्गाच्या देवांना पोचतं. तो भगवंत परमात्मा जो वासुदेव परमात्मा आहे तो आपल्या शरीरात येईल तेव्हा आपल्याला हे सुख शांती मिळेल. मग ते कोणाला अनुभव, जे ऋषी आहेत त्यांना अनुभव आलेला आहे. त्याच्यातलं काही रुची आपण पाहून थोडी माहिती मिळू. पुढचं प्रवचन घेऊ. देवांचं भोजन कसं आहे ते सांगितलं. भृगुऋषी, अंजन देवता, त्रिष्टुप छंद, दैवस्वरा या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं ते वाचू. चतुर्विधम मध्यत अंजनम ते सर्वादिश्य अभयास्ते भवन्तु ध्रुवस्तिष्ठासि सविते वाचार्य इमा विश्वो अभिहरन्तु ते बलिम् आक्षयञ्जनाक्षङ्कं मणिमेकं कृणध्वं शौक्यं निशैक्यमेषां चतुर्विरं नैऋत्यभ्यं चतुष्भ्योर्ग्राह्यं बन्धनिमं परिं पान्त्वसाम्. आता याचा अर्थ आपण पाहणार आहोत. मग पुढचं आपलं महत्त्व वर्णन करू. तर सांगायचा मुद्दा असा आहे की प्रत्येक देवाचं जे रहस्य आहे, स्वर्गीय देव आणि हे देव जे आहेत यांचं शरीर कसं आहे. कोणी म्हणतो देव वायुरूप आहे, कोणी म्हणतो तो किंवा अदृश्य रूपात राहतो, कोणी म्हणतो तो असा आहे. पांडुरंग म्हणे आता पांडुरंगात दिंड्या निघाला, आळंदीला पंढरपूरला चालले. मग हा देव काय करतो. इथं अंजनम देव सांगितलं म्हणून आठवण आली. तर मी एकदा म्हटलं बाबा, एक जणाला म्हटलं आम्हाला एक जण म्हणलं होम करायचा आपल्याला. म्हटलं करू, पण तुम्हाला नाथश्रेष्ठी देतो. नाथश्रेष्ठीचा होम करू, तुझ्या घरी येऊ आपण. मग आवाज आला
मला येता येणार नाही. म्हणलं कोण बोललो? म्हणलं मी पांडुरंग आहे. आणि मला तुम्ही दिसतच नाही. मला ते कसं काय ओळखायचा? पांडुरंगाचा आवाज येतोय. म्हणले मला जरा दही द्या. मग आम्ही त्यांना दही घेऊन या समोर ठेवलं, हातात धरलं. पांडुरंगाने ते दही घेत खाल्लं. मग पांडुरंग आपल्यासारख्या दिसायला लागले. अगदी बरोबर 5-6 फूट उंच, ते पार विशेष रंगाचे कृष्ण अवतारामध्ये, मोरपीस डोक्यावरती, शिवाय तिचं टोपाला शिवलिंग, अशा दृष्टीने दिसले. म्हणले काय? म्हणले महाराज काय गडबड? रुक्मिणी पण होती. म्हणे मी तुमच्या यज्ञाला येईन, पण आता मी ह्याला चाललो. कुठं? पैठणला चाललो नाही. मी तिथं एकनाथ महाराजांकडे कावडी वाहतो. मी श्रीखंडी आहे. आणि मला तिथं आता पांडुरंग एकनाथ गेले आणि तुम्ही तिथं काय करणार? तर कुठं काय? अहो म्हणे धर्मात जे शास्त्र आहे ते कधी नष्ट होत नाही. पिंपळाचं पान असतं, ते पिंपळाचं पान पाण्यात भिजवा आणि परत बघा त्याच्यावर काय दिसेल, त्याच्यावरच्या मुलावा निघून जातो. मग जाळी दिसते. आणि जाळी जी आहे ती नष्ट झाली नसते. मग तसं हे जाळीदार शरीर जे आहे एकनाथ महाराजांचं आणि माझं, ते त्या दिवशी आम्ही काय अमर आहोत म्हणे. हेच वज्रकवच शरीर आहे. आता मी दही पिवलो म्हणे, मग तुम्हाला दिसायला लागलो. मी दही पिवलो म्हणून तुम्हाला दिसायला लागलो. तसं एकनाथ महाराज जरी असले, सगळे साधू संत जे आपले सगळे, ते चिरंजीव आहेत. ते मेले नाही, जिवंत आहेत. ज्ञानेश्वर हे सगळे जिवंत आहेत, कोणी गेलेले नाही. त्यांचे शरीर दिव्य शरीर प्राप्त आहे त्यांना. म्हणजे आता आपण याच्यावरचं पिंपळाचं पान पानात ठेवलं, त्याच्यावरचा मुलामा निघून गेला की ते निश्चित जाळी दिसत. मग पुन्हा पान गोल करून ठेवा, लगेच पुन्हा त्याच्या विशेष आकार दिसत. तशा प्रकारचं हे शरीर जे आहे याच्यावर पुन्हा आता तुम्ही काय करा? हे पिंपळा पानाला तुम्ही वरून काय करा? दही लावा. दही मग हे पिंपळाचं पानावर दही चोळलं की पुन्हा त्या जाळी दिसणार नाही, पिंपळाचं पान दिसत. किती आकार सुंदर झाला. मग दही लावलं त्याला. तशा प्रकारचं हे मूळ शरीर जे आहे प्रत्येकाचं, ते नष्ट होत नाही. हे फक्त मुलामा जातो. हे शरीर जे आपलं हे मुलामा आहे, हे निघून जातं. आणि आज जे जाळीदार शरीर आहे दिव्य कवचमय, ते नष्ट होत नाही. तो जीवात्मा परमात्मा कायम राहतो. बघा अशा दृष्टीने हे जे देव आहेत आपले पांडुरंग कृष्ण भगवान, आता सुद्धा वृंदावनमध्ये दररोज कृष्ण भगवान आणि ते गवळणी प्रगट होतात. तो पाहतो तो जगत नाही म्हणतात. मग त्या गवळणी कशा काय तयार होतात? बा कोण सांगतात तुळशीतून बाहेर येतात, कोण म्हणतं झाडातून बाहेर येतो. हे तुमचं म्हणणं बरोबर आहे, झाडातून बाहेर ते देवी आत्मा येतात, पण प्रत्यक्ष त्या जंगलामध्ये अनंत कोटी गवळण राहतात. भगवान कृष्ण सुद्धा आहे, परंतु त्यांचं शरीर जे आहे ते पिंपळाच्या पानाची जशी जाळी आहे किंवा याची नारळाच्या झावळे जाळी आहे आधी छंद आणि स्वराची, तशी शरीर आहेत ती. मग ते आपल्याला का दिसत नाहीत? तर त्याचं कारण असं आहे की त्या वृंदावनमध्ये पांडुरंग प्रत्यक्ष कृष्ण भगवान रात्री येतात आणि दही खातात प्रत्यक्ष आता सुद्धा. आणि दही खाल्ल्यानंतर त्यांचं शरीर मूळ स्वरूपामध्ये येतं. आणि जीव मूळ स्वरूपामध्ये आलं की मग ते त्यांची रास क्रीडा रंगती. वृंदावनमध्ये गवळणी आणि कृष्ण हे तसे आपले जुनी क्रिया तशी फिरतात. म्हणजे थोड्या वेळाने मग ते दही त्यांच्या शरीरावर जे ते घेत खाल्लेलं, जसं पिंपळात पानाला दही लावलं, पिंपळात पान दिसत नाही, आत जाळी पण पिंपळात पान पुन्हा दिसतं. तशा प्रकारचे शरीर चांगलं आपल्यासारखं तयार होऊन भगवान कृष्ण नंतर गवळणी यांचा मेळा रंगतो. मग पुन्हा
त्यांच्या शरीराची क्रिया बसले ध्यानस्थ बसल्यानंतर थोड्या वेळाने शरीरावर जातो. त्यांचा जो मुलाम आहे तो निघून जातो. पुन्हा शरीर दिव्य शरीर पुन्हा राहतं, त्या दिशेने फिरतात. वज्र कवच. आता पिंपळाचं पान आपण हातात धरल्यानंतर आपण जे पान समजा असं चुरग धरूनच पाहिलं तर ते पान जसं कडक आहे तसंच आपण भिजून पान काढणं त्याच्यावर मुलामा गेल्यानंतर पुन्हा जर पान वळवलं ते तसंच आहे. म्हणजे त्याच्यातला जो कडकपणा का कणखरपणा आहे तो नष्ट झालेला नाही. फक्त याच्यावरचा मुलामा बदलतो म्हणजे शरीर दिव्य शरीर तयार होतं. त्याच्यावर दिव्य कवच चढतं. वज्र कवच ब्रह्मवज्र कवच शरीरावर जीवावर चढतं. त्या दिवशी सगळे आपले हिंदू धर्मातले देव जिवंत आहेत, मेलेलं कोणी नाही. आणि कुठलाही हिंदू धर्मातला माणूस मरत नाही. कुठल्या हिंदू धर्माची गाय मरत नाही, वासरू मरत नाही, शेळी मरत नाही, वनस्पती मरत नाही. सगळे जसे तसे ह्या कवचमय पद्धतीने असतात. आणि त्यांना जेव्हा आपण होम हवन देऊ तेव्हा ते आपल्याबरोबर बोलायला लागतात, संभाषण करतात, पण आपलं हवन चुकीचं असतं. त्यांना जे होम हवन पाहिजे व्याजात सांगितलेलं ते सोमरसाचं पाहिजे. एकदा इंद्रदेव पृथ्वीवर आले, मला म्हणले महाराज काय करता? म्हणजे काय बसलो तुम्ही, कोण बा? म्हणले मी इंद्र आहे. ते हत्ती ते उतरले खाली सैन्य. म्हणजे आम्हाला खूप भूक लागलेली आहे. मग मी हवन काढलं. म्हणजे हे हवन आम्हाला चालत नाही, हे निष्कृष्ट हवन आहे, आम्ही स्वर्गातले देव आहेत. मग आम्हाला तीळ नंतर बदाम नारळ असे उच्च कोटीचं भोजन दिलं पाहिजे. त्याप्रमाणे त्यांना दिलं. त्यांनी ते हवन झाल्यानंतर ते होम झाल्यानंतर त्यातले जे प्रकाशमय किरण आहे हवन आहे त्याने घेतलं आणि झालं तृप्त झाले. तर त्याचं कारण असे सगळे देव आपला प्रसन्न होणार, पण आपले जे धर्मातले विधी आहे ते चुकीच्या मार्गाने चाललेले आहेत. तुम्ही जेव्हा होम करताय हवन देताय तेव्हा तुम्ही देवाची नावं घ्यायला विसरताय. गायत्री मंत्र म्हटल्याशिवाय कुठलाही देव हवन घेत नाही. ओम भूम स्वा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा दत्तमिदं नम. हे देवा, हे कल्याणकारी भोजन तुम्हाला दिले, तुम्ही भोजन करा. या दृष्टीने घेतलेलं हवन देव घेतात, तसं घेत नाहीत. आणि मग आपण नामदेवाचा दिवस पांडुरंग दिवस खात होता, जनावरच्या घरी येत होते पांडुरंग. हे जे इतिहास आहे खरा आहे, खोटा नाही. 48 वर्ष माझ्याकडे ज्ञानेश्वर आणि पांडुरंग होते. त्यांनी मला सांगितलं तुम्ही हा ग्रंथ लिहून काढा, भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी. भगवद्गीता ज्ञानेश्वरी दोन्ही वाव्यांचा संयुक्त अर्थ सांगून तिसरा ग्रंथ तयार करा. कल्केश्वरी नावाचा, स्वयंभू महाकल्केश्वरी या नावाचा ग्रंथ. ते जसे बोलायचे किंवा माझ्यावर मी तसे लिहायचो, कारण होम हवन चालायचं, त्याच्यामध्ये त्यांच्या पद्धतीने हवन करायचं. त्यामुळे ते आल्यानंतर निर्गुण निराकार दिसायचे, मग थोड्या वेळाने पुन्हा आपल्यासारखे दिसायचे, बोलायचे. त्यांच्या नाडी ठोके पडतात मिनटा, पांडुरंगाच्या नाडी ठोके आपल्या मिनिटामध्ये 60 ते 72 पडतात. ज्ञानेश्वर महाराज दिव्य रूपात फिरले तर ते बी 60 ते 72 ठोक्यामध्ये दिसतात, पुन्हा आपल्या शरीरात जातात. कवचमय शरीर धारण करायचं, पुन्हा ते मुलामा शरीर लावलं की तसं दिसणार. ते जाळी जी पिंपळाची त्या पद्धतीनं आपलं शरीर आहे. त्याच्याकरता आता या ठिकाणी जे सांगितलंय ते आपण पाहणार आहोत आणि त्या दृष्टीने त्याचा अभ्यास करणार आहोत. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. याच्यामध्ये अंजन वृक्ष सांगितला. अंजन वृक्ष हा जो अंजन वृक्ष आहे ना, तर हा अंजन वृक्ष माणसाला दिव्य दृष्टी प्राप्त करून देणार तिसरा डोळा आहे.
आणि आपल्या शरीरात जे काय रोग आहे ते हटवतो. आता अंजन वृक्ष कुठे आहे बा? अंजन वृक्षामुळे ज्ञानेश्वराच्या कंठाला लागली आणि त्याचा दृष्टांत झाला एकनाथ महाराज 300 वर्षांनी. मग ती समाधी शोधून काढली, अंजन वृक्ष बसली. आता अंजन वृक्ष आळंदीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी भोवतानी आहेत. ते अंजन वृक्ष, ते अंजन वृक्ष आहेत. आता हे वृक्षावरली आम्हा सोयरे. तर अंजन याचा अर्थ तिसरा डोळा उघडणे, मानवाला जीवनशक्ती प्राप्त होणे, त्याचे जे काय रोग राईचे असतील ते सगळे नष्ट होणे, त्या दृष्टीने हा अंजन वृक्ष आहे. आणि त्या अंजन वृक्ष जो आहे त्याच्यामुळे आपल्याला अंजन, आपण डोळ्यात अंजन घाला तुम्हाला दिव्य दृष्टी येईल हो. अंजन याचा आपला अर्थ असा म्हणजे डोळा, आपला तिसरा डोळा उघडणे. तिसरा भोयामध्ये एक तिसरा डोळा आपल्याला असतो, तो उघडतो, त्याला अंजन म्हटलेलं आहे. अंजन नेत्र. तो चतुर्भुज, षडभुजा, अष्टभुजा किंवा जो परमेश्वराचं स्वरूप आहे तो जाणू शकतो, पाहू शकतो. आता आपण पृथ्वीवर बसलो, आपला तिसरा डोळा जर उघडला तर स्वर्ग कुठे, देव कुठे, सगळं आपल्याला दिसू शकतं. कारण तिसऱ्या डोळ्यातून आपल्या प्रकाश पडतो, तो थेट देवापर्यंत जातो. आणि हे जाण्याकरता आपल्याला सोमरस पिणे आवश्यक आहे. फळांचा रस, उसाचा रस, आमरस, नारळाचं पाणी, याचं महत्त्वाचा मुद्दा आहे, ते आपण ग्रहण करायला पाहिजे. तेव्हा आपल्या पुढं शक्ती, सामर्थ्य हे सगळं प्राप्त होतं. हा अंजन वृक्ष आहे, अंजन देवता आहे. तर ह्या वृक्षातून देव बाहेर पडतात. त्याला पुरावा काय तुमच्याकडे? मी एकदा ओम अँटीऑक्सिडंट, मला हे पाहिजे होतं, ओम अँटीऑक्सिडंट हे घटक पाहिजे होता, कुठंच मिळाला. मग मी बसलो त्या ठिकाणी, समोर एक पिंपळा झाड, लिंबा झाड मोठं, त्यातून एक दिव्य पुरुष माझ्याकडे आला. बराच बरा सावली दिसना, व्यवस्थित काहीच होईना. मग त्याने मला आवाज दिला की मला तुमच्या भाषेत बोलायचं आहे, तुम्ही जरा होम हवन करा. मग मी थोडा होम हवन सुरू केलं. मग त्याचा मुलामा त्या दिव्य आत्म्याच्या आमच्या शरीरावर पोचला. आणि मग ते वृक्षातला आलेला देव म्हणलं, मी लिंब आहे, माझ्या म्हणजे अँटीऑक्सिडंट आहे, माझा पाल्यात आहे. बरं, जेव्हा पाला फुटतो, लिंबोळे येतात, तेव्हा 100% असतो. मग हाच वृक्ष जो आहे लिंबाचा, त्याला अँटीऑक्सिडंट आहे नावाचा अक्षराचा उच्चार मला नीट करता येत, त्याला कसं काय माहिती? म्हणजे जगामध्ये जे वृक्षवल्ले आम्हा सोयरे सगळं म्हटलेलं आहे, सगळ्या जळी स्थळी काशी पाशाने सगळ्यांनी परमेश्वर आहे, नाही असं नाही. मूर्तीत देव आहे, दगडात देव आहे, सगळ्यात देव आहे, कुठं नाही. कारण दगडात जर देव नाही तर मग दगड कसा काय वाढतो? मातीचा दगड तयार कसा काय होतो, हा महत्त्वाचा मुद्दा आहे ना. मातीचा खडक कसा काय बनतो, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता पाणी आणि वाळू हे दोन्ही एकच आहे, दगड, असा माझा सिद्धांत आहे. कारण का तर पाण्यात जे जीवन आहे, प्राणवायू आहे, जीवनशक्ती आहे पाण्यामध्ये, ती शक्ती या दगडामध्ये आहे. असं काय सिद्ध आहे हो बघा. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, आकाशातून वायू तयार झाला, वायूपासून तेज तयार झालं, मग त्याच्यापासून पाणी तयार झालं, आणि पाणी पुढं गोठलं, बर्फासारखं त्याचा खडक बांधला, दगड बांधला. आता मंगळावरचे जे काय मोठमोठे दगडे आहेत ना, ते बर्फ आहेत, ते बर्फ नाहीत, बर्फाचे दगड आहेत, ते दगड नाहीत, बर्फाचे खडे आहेत. निळ्या ग्रहावरती जे आता सृष्टी दिसत नाही, तिथं बर्फाचे दगडे आहेत. आणि ते जर आपला वितळवत आले तर मंगळावर पाणीच पाणी होऊन जाईल, समुद्र तयार होईल, ते वितळता आलं पाहिजे. म्हणजे हे परिस्थिती अशी आहे की पाणी आणि दगड हे दोन्ही एकच आहेत. मूर्ती देव नाही म्हणणारे, पण मूर्ती हात पाण्यापासून दगड बांधला, दगडाची मूर्ती झाली, म्हणजे मूर्ती म्हणजे प्राणवायू आहेच आहे. कारण आपण जो अभ्यास करतोय तो अर्धवट अभ्यास करतोय, त्यामुळं आपण कोणाला मूर्ख म्हण, कोणाला शहाणे म्हण, हे चालत नाही.
पाणी आणि दगड एकच आहे हा माझा सिद्धांत आहे. कारण आता याचं कारण आहे की आपण वाळू वाळू घ्यायची, वाळू असते चुनखडी काहीतरी घेऊन असे विट्या मोठ्या भट्टीत लावतात आणि त्या भट्टीमध्ये त्याचं पाणी होतं त्या दगडाचं, आणि त्या दगडाचं पाणी झाल्यानंतर त्याची काच बनते. म्हणजे काचातून आरपार दिसतंय, पाण्यातून आरपार दिसतंय. म्हणजे याचा अर्थ असा आहे, तुम्ही चष्मा वापरा तर दगडाचा चष्मा आहे. दगडात म्हणजे दगडाचा चष्मा आहे. वाळूची वीट काच बांधली का नाही? बांधली. म्हणजे वाळू कशापासून निर्माण झाली? पाण्यापासूनच दगड झाला का नाही? झाला. हे सिद्धांत आहे. अत्यंत तुम्हाला लय बुद्धी, सूक्ष्म बुद्धीचा विचार करावा लागेल, तेव्हा तुम्हाला याचं ज्ञान होईल. तसं ज्ञान होणार नाही. ही आईला म्हणते अंजन देवता, अंजन वृक्ष. हा अंजन देवता जर आपल्या शरीरात डोळ्यात उतरली, अंजन वृक्षाखाली बसून आपण जर तपश्चर्या केली आळंदीला जाऊन थोड्या दिवस, तर तुम्हाला माझं म्हणणं सगळं पटकन. कारण अंजन वृक्ष आळंदीला आहेत. ओम श्री अमृत मंथनेश्वर कल्की दत्त महाराज की जय. स्वयंभू महापंचसागरेश्वरी महादुर्गानुसार माता त्रिशंकी की जय. सर्व ऋषिमुनी साधु संतन की जय. देव देवतां की जय. धर्म की जय. हरिओम तत्सत. ओम शांती शांती. साधक हो, श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराजांची ही वेदांवरील प्रवचने अमूल्य असून भौतिक, दैविक व आध्यात्मिक प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. त्यामुळे हे जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. हरिओम दत्त.